सांगलीतील कृष्णा नदीच्या पाणीपातळीमध्ये वाढ झाल्यानं प्रशासन अलर्ट मोडवर आलंय। शहरातील काकानगर, सूर्यवंशी प्लॉट या सखल भागामध्ये 8 ते 10 कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलं। काही जण नातेवाईकांकडे तात्पुरता स्थलांतरित झालेत, तर काही नागरिकांसाठी प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आली आहे। सांगलीत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे। जुबेर इनामदार आणि नईम शेख यांनी ड्रोनच्या माध्यमातून या नद्यांची दृश्य टिपली आहेत। लोणावळ्यात ढगफुटी सदृश्य पाऊस बरसतोय, त्यामुळे सखल भागामध्ये पाणी साचलं असून रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलंय। लोणावळ्यात गेल्या 24 तासात तब्बल 275 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। रायगडमध्ये रात्रीपासून पावसाची संततधार सुरूच आहे। कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडली असून धोक्याच्या पातळीकडे वाटचाल करतेय, त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। वर्ध्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे नाल्यांना पूर आलाय। नाल्याला आलेल्या पुरामध्ये शेतीतील पिकं आणि माती वाहून गेली आहे, त्यामुळे सोयाबीन, तूर, कपाशी, संत्र त्याचबरोबर मोसंबी या उत्पादक शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। रत्नागिरी जिल्ह्याचा आज आणि उद्या पावसाचा अलर्ट देण्यात आलाय। आज दिवसभर पाऊस राहिल्यास जिल्ह्यातील नद्या धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। शहापूर तालुक्यातील मुसळधार पावसामुळे समृद्धी महामार्गावरील धामणी येथील रस्त्याचा काही भाग खचलाय, तर महामार्गाच्या काँक्रिटीकरणाच्या काही भागास तडे देखील गेलेत। शहापूरमध्ये रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। अनेक भागामध्ये रस्ते हे जलमय झाले, तर पुन्हा पूर परिस्थिती निर्माण होण्याची भीती वर्तवली जाते। वर्धा जिल्ह्यासह धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस बरसतोय, त्यामुळे लोअर वर्धा प्रकल्पाचे 3 दरवाजे हे 30 सेंटीमीटरने उघडले आहेत। वर्धा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। 3 दिवसांचा उसंत घेतल्यानंतर सोलापुरामध्ये पुन्हा एकदा पावसानं कमबॅक केलंय। सकाळपासूनच पावसाच्या सरी बरसायला सुरुवात झाली आहे। पावसाच्या पुनरागमनामुळे बळीराजा देखील सुखावलाय। पर्यटकांचं आकर्षण असलेल्या लोणावळ्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। मागील 24 तासांमध्ये तब्बल 275 मिलीमीटर पाऊस बरसलाय। मुसळधार पावसामुळे निसर्गाचं सौंदर्य अधिकच खुललंय। लोणावळ्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे, त्यामुळे जुना मुंबई पुणे महामार्गालगत आंब्याचं झाड हे कोसळलंय। या झाडाखाली 1 कार, 1 रिक्षा आणि 2 दुचाकी वाहनं आल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। गडचिरोलीतील झिंगानूर ते कल्हेड या दरम्यान असलेल्या नद्यांना पूर आलाय, त्यामुळे 15 गावांचा संपर्क तुटलाय, तर मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते हे जलमय झाले। कोल्हापुरामध्ये मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे, त्यामुळे अलमट्टी धरणामध्ये विसर्ग वाढवण्यात आलाय। 2 लाख क्युसेक्सनं विसर्ग वाढवल्यानं कोल्हापूरकरांना आता दिलासा मिळालाय। कोल्हापुरातील पंचगंगा नदी आज धोका पातळी गाठण्याची शक्यता आहे। आणखी 1 फूट पाणी वाढल्यास कोल्हापूरला महापूर येण्याची शक्यता वर्तवण्यात येते। पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत 2 तासाला 1 इंच वाढ होत असून जिल्ह्यातील 81 बंधारे हे पाण्याखाली गेले आहेत। भंडारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे। भंडारा तुमसर बालाघाट आंतरराज्यीय मार्ग हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय, त्यामुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्यांचा संपर्क तुटलाय, तर वैनगंगा नदीनंही धोक्याची पातळी ओलांडली आहे। अमरावतीत कालपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत, त्यामुळे मागील 24 तासात सरासरी 20 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर पावसामुळे पिकांना पुन्हा एकदा जीवनदान मिळालंय। गोंदिया जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे जिल्हा परिषदेच्या इमारतीला गळती लागली आहे। कोट्यवधी रुपये खर्च केल्यानंतरही गळती लागल्यानं कामावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे, तर नूतनीकरणाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही करण्यात येतोय। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील 3,87,973 शेतकऱ्यांना उत्पन्नावरती आधारित झालेल्या नुकसानीमुळे तब्बल 523 कोटी 28 लाख रुपयांचं नुकसान भरपाईची रक्कम मंजूर झाली आहे। लवकरच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे।
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर मुंबईमध्ये सोनं तब्बल 5,000 स्वस्त झालंय, तर पुणे आणि जळगावमध्ये सोन्याचे दर हे 3,000 कमी झाले आहेत। त्यामुळे मुंबईतील सोन्याचा दर हा 73,500 वरून 68,500 रुपयांपर्यंत खाली आलाय। अजित पवार अचानक दिल्लीत दाखल झाले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याची भेट घेतल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। काल रात्री उशिरा अजित पवार दिल्लीमध्ये दाखल झाले होते। आज सकाळी भाजपच्या ज्येष्ठ नेत्याची भेट झाल्याची माहिती समोर आली आहे। भाजप आणि संघाच्या बैठकीमध्ये राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवरती चर्चा करण्यात आली आहे। निवडणुका जवळ आल्यानं पक्षांतर्गत ताळमेळ ठेवण्याच्या सूचना या संघानं भाजपच्या नेत्यांना दिल्या आहेत, तर विधानसभा निवडणुकीमध्ये सहकार्य करावं अशी विनंती देखील भाजपच्या नेत्यांनी संघाला केली आहे। संघाकडून अजित पवारांवर टीका होतेय, मात्र अजित पवारांच्या मदतीची भाजपला गरज आहे, त्यामुळे त्यांच्यावर टीका करणं टाळावं अशी विनंती भाजपच्या नेत्यांनी संघाच्या पदाधिकाऱ्यांना केली आहे। राजधानी दिल्लीमध्ये पार पडलेल्या बैठकीनंतर महाविकास आघाडीत समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी समन्वय समितीची स्थापना करणार आहे। समितीत प्रत्येक पक्षाच्या वतीनं 2 सदस्य असणार आहेत। काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांचा समावेश आहे। राज्यातले महायुतीचं सरकार जावं म्हणून 2.5 वर्ष पाण्यात देव घालून बसलेले हे डोमकावळे अतिशय निराश झालेले आहेत, असं म्हणत चित्रा वाघ यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांच्यावर टीका केली आहे। श्याम मानव यांनी जे सांगितलं ते सत्य आहे। 3 वर्षापूर्वी फडणवीसांनी एका व्यक्तीच्या माध्यमातून ॲफिडेव्हिट पाठवलं होतं, असं माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी केलंय। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार, अनिल परब यांच्या विरोधात ॲफिडेव्हिट केलं नाही म्हणून माझ्या मागे ईडी लावून तुरुंगात टाकलं, असा गंभीर आरोप अनिल देशमुख यांनी केलाय। नागपूरच्या खापरखेडा औष्णिक वीज प्रकल्पामध्ये रेती मिश्रित कोळशाचा पुरवठा करणारा ट्रक पकडण्यात आलाय। कोळशाचं वजन वाढवण्यासाठी त्यात लोखंडी चुरा रेती मिसळली जात असल्याचा धक्कादायक प्रकार जो आहे तो आता समोर आलाय। दोषींवर ऊर्जा खात्यानं कारवाई करावी अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे। पीक कर्ज वाटपासाठी सरकारनं सिबिल स्कोअरची अट वगळली आहे, मात्र रसाकारांना फक्त तोंडी घोषणा केली, लेखी आदेश दिले नाहीत असा आरोप आमदार कैलास पाटील यांनी केलाय। त्यामुळे सरकारच्या आदेशाला बँकांकडून केराची टोपली दाखवली जाते। विधान परिषदेचे सदस्य म्हणून निवड झाल्यानंतर प्रथमच गोंदिया जिल्ह्यामध्ये आलेले परळीय फुंकेंचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। यावेळेस फुंकेंच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात बॅनर आणि होर्डिंग्स लावले आहेत। 13 ऑगस्टपर्यंत सरकारला वेळ देतो, तोपर्यंत त्यांनी आमच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली। तर दुसरीकडे सरकारचा ज्या खुर्चीत जीव आहे ती खुर्ची ओढण्यासाठी आता मला तयारी करावी लागेल अशी टीका सुद्धा सरकारवर त्यांनी केली आहे। मनोज जरांगे पाटलांनी अखेर 6व्या दिवशी त्यांचं उपोषण स्थगित केलंय। सलाईन लावल्यानं उपोषणाला काही अर्थ नाही असं म्हणत त्यांनी उपोषण स्थगित केलंय, तर जरांगे पाटलांनी सरकारला पुन्हा 1 महिन्याचा वेळ वाढवून दिलाय। मराठा समाजानं आमचे उमेदवार पाडले, त्यामुळे आम्ही मराठा समाजाचे सर्व आमदार पाडणार असा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिलाय। बीडमधील खिळद या गावात ओबीसी संवाद मेळाव्यामध्ये ते बोलत होते।